जिल्हा झटपट। अहिल्यानगर जिल्ह्यात सोनसाखळी चोरणाऱ्या 4 जणांच्या सराईत टोळीला स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक, 12 गुन्हे उघडकीस, 11 लाखांचा मुद्देमाल जप्त। जालन्यात कवितेचा पाडवा साहित्यिक कार्यक्रम उत्साहात संपन्न। कार्यक्रमाचं यंदाचं होतं 27वं वर्ष। दुःखी ह्या राज्यस्तरीय पुरस्कारासह विविध साहित्य पुरस्कार कार्यक्रमात प्रदान। जालन्याच्या अंबड तालुक्यात पाण्याअभावी फळबागा सुकल्यानं फळबागात शेतकरी चिंतेत। पाणी पातळीत मोठी घट झाल्यानं ऐन उन्हाळ्यात फळबागा टिकवण्याचं शेतकऱ्यांसमोर आव्हान। सत्य, अहिंसा आणि प्रेमाचं प्रतीक असलेला सिंधी बांधवांचा चैतीचंद्र सण आणि सिंधी समाजाचा आराध्य दैवत झुलेलाल यांची जयंती देशविदेशासह कोल्हापुरात भक्तिभावानं आणि उत्साहात साजरी। सिंधी नववर्षाचंही जल्लोषात स्वागत। राष्ट्रीय महामार्ग जाम ते वडनेरवर 5 ट्रकमध्ये कत्तलीसाठी नेल्या जाणाऱ्या 79 जनावरांची वर्धा स्थानिक गुन्हा शाखेनं केली सुरक्षित सुटका। 5 ट्रकसह 1 कोटीचा मुद्देमाल जप्त। अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मोहटादेवी गड येथे गणेश पूजन, पुण्याहवचन, श्री सप्तशती पाठाचा प्रारंभ आणि श्री मोहटादेवीची षोडशोपचार पूजा, अभिषेक करून वासंतिक नवरात्रोत्सवाचा झाला प्रारंभ। पुण्याच्या सुप्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराचा 41वा वर्धापन दिन होतोय साजरा। शिवमणी यांच्या पुष्पांजली या सांगतिक कार्यक्रमानं प्रेक्षकांना मिळाली भक्तिमय अनुभूती। रायगड जिल्ह्यातील सावरोली इथं गुढीपाडव्याच्या निमित्तानं खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवस्मारकाचं गौरवपूर्ण लोकार्पण। गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर शिर्डी विमानतळावर विमानांची नाईट लँडिंग सेवा सुरू। रात्र सेवेमुळे हवाई प्रवाशांची होणार मोठी सोय। आणि 5व्या अहिराणी साहित्य संमेलनाचा जळगाव जिल्ह्यातल्या अंमळनेर इथं ग्रंथदिंडीनं प्रारंभ। संपूर्ण राज्यभरातील अनेक नामवंत अहिराणी भाषिक साहित्यिकांची लाभली उपस्थिती। पुढील बातम्यांकडे।